बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आज शब्दकोडी या घटकावरील सराव चाचणी घेत आहोत. नेहमीप्रमाणेच ही सराव चाचणी 30 गुणाची असेल. याच्यामध्ये 15 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणाचा असेल. ठीक आहे, तर चला बघूया आजच्या चाचणीमध्ये पैकीच्या पैकी किंवा सर्वाधिक कोणाला गुण मिळतात ते. बघा, प्रश्न कशा प्रकारचे या घटकावर विचारलेले असतात. बघा, प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य अक्षर घालून अर्थपूर्ण शब्द बनवा. आणि बघा, प्रश्न पहिला, वर डॅश खाली र, डॅश खाली र, डॅश खाली र, डॅश खाली र. आणि या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय असे दिलेले आहेत. पर्याय पहिला न भ ज ल, पर्याय दुसरा घ प न ड, पर्याय तिसरा न भ ज व, आणि पर्याय चौथा स ह ल प. तर आता बघा, या ठिकाणी कुठली आपण अक्षरं या ठिकाणी घ्यायची म्हणजे हा शब्द आपल्याला अर्थपूर्ण बनेल. बघूया, आपण पहिला घेऊन न र भ र ज र ल र. आता बघा, या ठिकाणी ल र हा शब्द अर्थपूर्ण होत नाही, त्याच्यामुळे हा पर्याय येणार नाही. दुसरा पर्याय बघा, घ र प र न र ड र. प र हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर बघा, तिसरा न र भ र ज र व र. मला हा पर्याय योग्य वाटतोय. तुम्हाला काय वाटतंय बघूया आपण. चौथं स र ह र ल र आणि प र. नाही, तर आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ज्यांचं हे अचूक उत्तर आलं आहे त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा, प्रश्न दुसरा काय आहे या ठिकाणी. बघा, अशा प्रकारचे एक चौकट किंवा बॉक्स दिलेली आहे. गा डॅश क, वा डॅश क, ना डॅश क, सा डॅश क. वरील प्रमाणेच आहे. बघा, प्रश्न यासाठी आपल्याला 4 पर्याय आहेत. पर्याय पहिला य य द य, पर्याय तिसरा य द य ध, पर्याय तिसरा द ध य ध, आणि पर्याय चौथा य क य ध. बघा, आता काय येईल रे या ठिकाणी. गायक, वादक, नायक आणि साधक. म्हणजे या ठिकाणी य नाही, वादक द. तर असा पर्याय मला वाटतं पर्याय क्रमांक 2ला आहे. आपला अचूक उत्तर असणार आहे 2. बघा, गायक, वादक, नायक आणि साधक. ज्यांचं हे उत्तर बरोबर आलं आहे त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा, प्रश्न तिसरा अगदी वरीलप्रमाणेच आहे. व डॅश न, व डॅश न. आता बघा, व र न नाही होणार. व ज न 2, व ज न, व य न नाही, व त न, व र न, आणि आपला पर्याय चौथा आहे व ज न आणि व म न. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. वजन आणि वमन. वरण काय येणार नाही, तर या ठिकाणी न हे येत नाही. न त्या ठिकाणी आपल्याला बाणाचं येतं, न नळाचं येत नाही. प्रश्न चौथा बघा, कृत आणि पुन्हा डॅश, कृप आणि डॅश. मग कृतज्ञ पण असतं, कृतज्ञ पण असतं. बघूया, कृतज्ञ आणि कृपया. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक येणार आहे, सांगा याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पटकन उत्तर काढलं, थोडंसं काही वेळेस उत्तर पण जलद काढणं अपेक्षित असतं. त्यानंतर प्रश्न 5वा बघा, गा डॅश, गा डॅश, गा डॅश, गा डॅश. आता बघा, या ठिकाणी काही गास तेवढा संयुक्त या ठिकाणी वाटत नाही, त्याच्यामुळे हा पर्याय राहू देऊया. गाम नाही. बघा, आता पर्याय तिसरा बघूया आपण. गाय, गाव, गाठ आणि गार. अगदी बरोबर आहे, मला वाटतं हाच पर्याय येईल. चौथा विचार करून बघू आपण. गात, गाठ, गाज आणि गाघ नाही. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ज्यांचं उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा, प्रश्न 6वा, रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर वापरून जोडशब्द बनवा. आता योग्य अक्षर वापरून आपल्याला जोडशब्द बनवायचा. जोडशब्द माहीत आहेत ना आपला, ह्याच्या पूर्वीचा घटक जोडशब्द झालेला आहे. बघा आता काय येईल रे बाबा. सहर होत नाही, सयर होत नाही, सनर होत नाही. ट घेऊन बघू आपण. सटर फटर. बरोबर आहे, सटर फटर हा जोडशब्द होतो, म्हणून आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. ज्यांचं उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचा घटकनिहाय सराव संच हा आपल्याला उपलब्ध आहे. जर हा तुम्हाला घ्यायचा असेल, हे बघा, हे याचं मुखपृष्ठ आहे. जर हा घटकनिहाय सराव संच तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तुम्ही रमेश सावंत सर यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यांचा संपर्क नंबर आहे 96 65 46 62 85. मी परत हा नंबर कमेंट बॉक्समध्ये मी देईन. त्यानंतर बघा प्रश्न 7वा, खालील शब्द कोड्यातील जोड शब्द ओळखून त्याचे तिसरे अक्षर ओळखा. बघा आता जोड शब्द ओळखायचा आहे. काय जोड शब्द तयार होणार आहे यापासून? तर ओ ड ड ब धो ब. बघा अर्थ थोडासा लागतोय. तर आपला जोड शब्द तयार होणार आहे ओबड धोबड आणि त्यानंतर त्यातलं तिसरं अक्षर ओळखा असं ते सांगत आहेत. ओ ब ड. तर तिसरं अक्षर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ड. ज्यांचे उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा प्रश्न 8वा. प्रश्न 8वा आपण या ठिकाणी कंटिन्यू करूया. बघा प्रश्न 8वा, चौकटीतील अक्षर जुळवून अलंकारिक शब्द बनवा व त्याचे शेवटचे अक्षर ओळखा. अलंकारिक शब्द या ठिकाणी आपल्याला बनवायचा आहे आणि त्याचं शेवटचं अक्षर ओळखायचं आहे. तर बघा अलंकारिक शब्द या ठिकाणी होणार आहे गाजर पारखी आणि शेवटचं अक्षर कोणतं आहे रे? खी. हा पर्याय या ठिकाणी किती दिलेला आहे? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 9वा, रिकाम्या जागी योग्य अक्षर घालून अर्थपूर्ण शब्द बनवा. अगदी वरील प्रमाणेच बघूया आपण. डायरेक्ट आता ऑप्शनचाच विचार करूया. वड, खडा, काडी आणि खडू. मला वाटतंय हेच येईल बघा बऱ्यापैकी. वड, खडा बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न 10वा या ठिकाणी पाहूया. बघा अशा प्रकारचा एक बॉक्स दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? तर या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द बनेल यासाठी आपल्याला इथून एक अक्षर घ्यायचं आहे. तर बघा विचार, वास, दिन, प्रभात, हास्य. पर्याय क्रमांक 1 कू, पर्याय क्रमांक 2 दू, पर्याय क्रमांक 3 सू आणि पर्याय क्रमांक 4 सह. तर यापैकी अचूक सांगा बरं कुठलं येणार आहे? तर अचूक येणार आहे पर्याय क्रमांक 3 सुवास, सुविचार, सुदिन, सुप्रभात, सुहास्य. ज्यांचे उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन. आत्तापर्यंत ज्यांचे प्रश्न अचूक आले असतील 10 पैकी 10 तर त्यांना 20 मार्क्स मिळाले असतील. ठीक आहे. आता बघूया पुढच्या 5 प्रश्नांमध्ये कोणाला जास्तीत जास्त मार्क्स मिळणार आहेत. बघा त्यानंतर प्रश्न 11वा, द भ अ आणि खाली आपल्याला या ठिकाणी एकच अक्षर योग्य बसत आहे ते घ्यायचं आहे. बघा दक्ष, भक्ष, अक्ष. पर्याय क्रमांक 1 हाच आपला अचूक येणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न 12वा, मा डॅश, पी डॅश, दा डॅश. बघा मान, पीन, दान. दुसरं बघूया माझा, पिझा, दाझा नाही, माता, पिता, दाता. आणि चौथं बघा मामा, पिमा, दामा. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. हा अर्थपूर्ण शब्द अक्षर घातलं तर अर्थपूर्ण बनतोय. त्यानंतर बघा प्रश्न 13वा, वंदन, वंदज्ञ, वंदज्ञ नाही येणार नाही, वंदन, नंदन 3 साठी दिलंय आणि 4 साठी दिलंय वदंत, ददंत. तर अचूक येणार आहे आपलं पर्याय क्रमांक 3 वंदन, नंदन. ज्यांचं उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा बाळांनो प्रश्न 14वा, काय रे बाबा? वा डॅश. काय होईल रे? वापर, वापर नाही, हे नाही येणार. पर्याय क्रमांक 2 बघूया आपण. वाजर नाही येत. पर्याय क्रमांक 3 बघू. वानर, वानर नाही. मग पर्याय क्रमांक 4च राहिला. वानर, वापर, गाजर, मांजर. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न 15वा, चौकटीतील अक्षरे जुळवून मन तयार करा व चौथे अक्षर ओळखा. बघा आता मन तयार करायचे, चौकटीतील अक्षर उघडून व आपल्याला चौथा अक्षर बनवायचं आहे. काय होते मन बाबा? अति, तिथे, माती. बरोबर आहे. अति,
तिथे माती. मग चौथं अक्षर कुठलं आलं त्यातलं? कुठलं आलं? मा. पर्याय क्रमांक 2 थे. पर्याय क्रमांक 3 तीन आणि पर्याय क्रमांक 4 ती. तर कुठं येणार आहे? अति, तिथे, थे. म्हणजे चौथं अक्षर असणार आहे थे. म्हणून आपल्या या ठिकाणचा पर्याय असणार आहे 2. तर अशा प्रकारे आपण 15चे 15 प्रश्न सोडवलेले आहेत. ज्यांचे हे प्रश्न अचूक आले असतील त्यांना 30 मार्क्स मिळालेले असणार आहेत. तर आपण यानंतर उद्याचा जो घटक आहे किंवा उद्याचा जो व्हिडिओ आहे तो एकाच शब्दाचे भिन्न अर्थ ह्या घटकावरील व्हिडिओ सोडवणार आहोत. कोणाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओमध्ये भेटू.